मासेमारी संदर्भातील चाचणी करण्यासाठी गेलेली लोखंडी मच्छीमार नौका रत्नागिरीतील पूर्णगड समुद्रात असताना नौकेत अचानक समुद्राचं पाणी भरू लागलं। हे पाणी बाहेर काढणारा पंपही बिघडल्याने ती नौका बुडण्याच्या स्थितीत आली। नौकेवरील तांडेल आणि उपतांडेल या नौकेत अडकले होते। मात्र तटरक्षक दलाने प्रयत्नांची शर्थ करत हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोन्ही खलाशांना वाचवलं आणि सुखरूप किनाऱ्यावर आणलं। रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील भागवत यांच्या मालकीची माऊली लोखंडी नौका मासेमारी पूर्व आवश्यक चाचणी घेण्यासाठी समुद्रात गेली होती। पूर्णगड समुद्रात वादळी वाऱ्यामुळे उसळणाऱ्या उंच लाटांमुळे नौकेत पाणी भरू लागलं। तांडेल आणि उपतांडेल यांनी नौकेतील पाणी बाहेर काढण्याचा पंप सुरू केला, परंतु हा पंपही बिघडल्याने नौकेला जलसमाधी मिळण्याची भीती निर्माण झाली। हा धोका नौका मालकाला तांडेल यांनी कळवल्यानंतर लगेचच मत्स्य व्यवसाय आणि तटरक्षक दलाला याची माहिती दिली। नौकेवरील तांडेल आणि उपतांडेल वाचावेत यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका आणि तटरक्षक दलाची नौका समुद्रात घटनास्थळी रवाना झाली। त्यानंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत माऊली मच्छीमार नौकेतील 2 तांडेलांना वाचवण्यात आलं। पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी तटरक्षक दलाच्या कमांडरना प्रसंगाचं गांभीर्य सांगून हेलिकॉप्टरची मदत पाठवण्यास सांगितली। त्यानुसार तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास त्या बुडत्या नौकेतून तांडेलांना उचलून सुखरूप किनाऱ्यावर आणलं आणि ही रेस्क्यू मोहीम यशस्वी केली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।